आज आपण एक इंटरेस्टिंग रेसिपी बनवतो आहे। ग्रेव्हीवाली भेंडी बघू शकता किती सुंदर दिसत आहे, रंग एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ह्या पद्धतीने जर भेंडीची भाजी तुम्ही बनवली तर घरच्यांना नक्की आवडेल आणि 2 चपात्या जास्तीच खातील। ही भाजी तुम्ही सणावारांना बनवू शकता, कोणी गेस्ट येणार असेल तर तेव्हा बनवू शकता। ही करायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण आता सुरू करतोय रेसिपीला। आज आपण ग्रेव्हीवाली भेंडी करतोय, त्याच्यासाठी 1 पाव भेंडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आणि एका भेंडीचे 2 तुकडे केलेले आहे आणि त्या प्रत्येक तुकड्याला मधनं स्लिट मारून घेतलेले आहे। बघू शकता कशी दिसते ते। अशा प्रकारे सगळी भेंडी कट करून घेतलेली आहे। ज्या कडक भेंडी आहे त्या घ्यायच्या नाही, त्या बाजूला करून घ्यायच्या। आता सगळ्या भेंड्या आपण कट करून घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये आता अर्धा चम्मच आपण मीठ टाकून घेतोय, भेंडीपुरतीच मीठ टाकतोय। 1/4 टीस्पून आपण हळदी पावडर टाकली आहे आणि 1/2 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकली आहे आणि 1 टेबलस्पून आपण कॉर्नफ्लोअर टाकलेले आहे आणि सगळे मसाले आणि कॉर्नफ्लोअर भेंडीला छान लावून घेतो आहे। जे काही मॉइश्चर असेल भेंडीमधलं ते सगळं कॉर्नफ्लोअरमुळे कोरडं होऊन जाईल। आता भेंडीला सगळ्या मसाल्यांनी कोट करून घेतलेले आहे आपण। आता एका बाउलमध्ये आपण 1 मीडियम साईजचा कांद्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे, अर्धा इंचाचा अद्रक घेतलेला आहे आणि 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। आता आपण या सगळ्या साहित्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आहे आणि तशीच जाडसर अशी पेस्ट करून घेतो आहे। आता मिक्सर फिरवून घेतलेले आपण आणि कांद्याची अद्रक लसणाची पेस्ट आपली तयार झालेली आहे। गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलेले आहे। तेल आता आपलं गरम होत आहे। आपण त्याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि त्याचे अशा प्रकारचे तुकडे करून घेतलेले आहे, कांद्याचे बल्ब्स असे करून ते आता टाकून घेतो आहे आणि त्याला आता तेलावर छान परतवून घेतो आहे। 2 मिनिटं तरी आपण परतवून घेणार आहे आणि बघू शकता किती छान रंग आले आहे। कांदा आपला परतून झालेला आहे, त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतोय। आता 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याच्यातला बिया काढून त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे आणि ते आपण तेलामध्ये आता परतवून घेतोय। साधारण 2-3 मिनिटं परतून घेतल्यानंतर बघू शकता किती छान रंग आलेला आहे। आता टोमॅटो पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतोय। आता ह्याच कढईमध्ये आपण भेंडीला जे कॉर्नफ्लोअर आणि मसाले लावून घेतले होते ती भेंडी सगळी टाकून घेतोय आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि 2 मिनिटं आपण कमी गॅसवर व्यवस्थित भेंडी शिजवून घेतो आहे। आता 2 मिनिटं झालेली आहे, आपली भेंडी आता सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। बघू शकता ती हलकीशी सॉफ्ट झालेली आहे। 80% आपल्याला भेंडी शिजवायची आहे आणि 20% तसंच ठेवायचं आहे कच्चा आणि त्याचा रंग पण आपल्याला हिरवाच हवा आहे, म्हणून आपण कमी गॅसवर त्याला छान 80% शिजेपर्यंत व्यवस्थित शिजवून घेतोय। आता बघू शकता भेंडी आपल्याला हवी तशी शिजलेली आहे, त्याचा हिरवा रंग पण तसाच आहे। ज्या कढईमध्ये आपण भेंडी परतवली त्याच्यातच आपण 3 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे। तेल आता आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून आपण जिरं टाकून घेतोय। जिरं आता तडतडायला लागलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 पिंच हिंग टाकून घेतोय आपण आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून ती टाकून घेतो आहे आणि कमी गॅसवर मिरची आपण छान परतवून घेतो आहे। मिरची आपली छान परतवून झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण वाटून ठेवलेलं अद्रक, लसूण आणि कांदा पेस्ट ही टाकून घेतो आहे, जी जाडसर वाटलेली आपण आणि 2 मिनिटं कमी गॅसवर आपण तिला व्यवस्थित परतवून घेतो आहे। कांदा, अद्रक, लसूण पेस्ट आपण व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे। बघू शकता त्याचा रंग किती छान आलेला आहे। आता आपण 1 टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा आणि त्याला छान पेस्ट करून घेतलेला आहे कट करून आणि ती पेस्ट आपण टाकून घेतो आहे आणि टोमॅटोची पेस्ट आपण कमी गॅसवर व्यवस्थित परतवून घेतो आहे। 2 मिनिटं तरी आपण याला कमी गॅसवर छान परतवून घेतो आहे, सगळीकडनं तेल सुटायला हवं आहे। आता बघू शकता थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे, अजून त्याला आपण परतवून घेतोय काही मिनिटं। 4-5 मिनिटं आपण कमी गॅसवर टोमॅटो छान परतवून घेतलेलं आहे, सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपण त्याच्यात कोरडे मसाले टाकून घेतोय। 2 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे, मिरची पावडर तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता। 1/2 टीस्पून आपण हळदी पावडर टाकतो आहे आणि 2 टीस्पून आपण धनिया पावडर टाकतो आहे। 1 टीस्पून आपण आमचूर पावडर टाकून घेतो आहे आणि या सगळ्या मसाल्यांना आपण टोमॅटो आणि कांद्याच्या पेस्टमध्ये व्यवस्थित परतून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि छान मसाले परतून घेतो। जितके छान मसाले परतवले जातील
तितकी छान टेस्ट येते भाजीची आणि आपण कमी गॅसवर परतवतो हे मसाले। आता आपण थोडंसं पाणी टाकून घेतो या मसाल्यामध्ये की आपले मसाले खाली लागायला नको, जळायला नको म्हणून, आणि छान परतवून घेतोय। छान तेल सुटेपर्यंत हे मसाले छान परतवतोय। गरज वाटली तर पुन्हा थोडं थोडं पाणी टाकू शकता। तर मसाला छान परतवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये हाफ टीस्पून आपण किचन किंग मसाला टाकून घेतो आहे। आता 2 ते 3 टेबलस्पून आपण फ्रेश कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि 1 कप आपण दही घेतलेलं आहे। फ्रेश दही आहे आणि ते छान फेटून घेतलेलं आहे आणि ते टाकून घेतोय। दही टाकताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची, नाहीतर दही फाटू शकतं। आणि त्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। दही आणि मसाले छान मिक्स करून घेतलेले आहे। कमी गॅसवर आपण तेल सुटेपर्यंत शिजवून घेतो आहे। बघू शकता किती छान शिजलाय मसाला, सगळीकडनं तेल सेपरेट झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकतो आहे। मीठ फक्त ग्रेव्ही पुरतीच टाकायचं आहे आपल्याला। त्याच्यामध्ये हाफ टीस्पून आपण गरम मसाला टाकतो आहे आणि हाफ टीस्पून आपण कसुरी मेथी क्रश करून टाकून घेतो आहे आणि ह्या सगळ्या मसाल्यांना आपण पुन्हा ग्रेव्हीमध्ये मिक्स करून छान परतवून घेतो 1 मिनिट। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून ग्रेव्हीला आपण पातळ करून घेतो आहे। आपल्याला किती पातळ रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं आणि तेवढी कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करून घ्यायची जशी आपल्याला हवी तशी, आणि त्याला आपण छान बॉईल करून घेतो आहे। आता आपली ग्रेव्ही बॉईल झालेली आहे, सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जे भेंडी परतवून घेतलेली आहे ती भेंडी टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण परतवलेला टोमॅटो आणि परतवलेला कांदा पण टाकून घेतो आहे आणि ग्रेव्ही सोबत त्याला छान शिजवून घेतो आहे कमी गॅसवर। त्याच्यामध्ये आपण थोडी फ्रेश कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। सगळं मिक्स करून घेतो आहे व्यवस्थित आणि याला आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेतो आहे। आता 2 मिनिटं आपण कमी गॅसवर शिजवून घेतल्यानंतर त्याला काढून घेतोय झाकण आणि बघू शकता सगळीकडे किती छान तेल सुटलेलं आहे। भाजीचा रंग बघा किती छान आलेला आहे। रस्स्याची भेंडी आपली तयार झालेली आहे। आता आपण याचं प्लेटिंग करून घेऊया। ग्रेव्हीवाल्या भेंडीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। रंग पहा भाजीचा किती छान आलाय। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। हे तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।